पहाटेचे 5:30 वाजले होते. आळंदीच्या इंद्रायणी घाटावर संथ वारा वाहत होता आणि जवळच्या मंदिरामधून काकड आरतीचे मंजूळ सूर ऐकू येत होते. पण माऊली कृपा धर्मशाळेच्या खोली क्रमांक 12 मध्ये एक विचित्र गोठवणारी शांतता पसरली होती. त्या अंधुक खोलीत खाटेवर 70 वर्षांच्या सुमतीबाई शांत निजल्या होत्या. त्यांचा तो श्वास कायमचा थांबला होता. सगळे वृद्ध खोलीच्या बाहेर गोळा झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते. धर्मशाळेचे वृद्ध व्यवस्थापक तात्यांनी थरथरत्या हातांनी सुमतीबाईंच्या कपाळावर हात ठेवला. शरीर बर्फासारखे थंड पडले होते. तात्यांचे डोळे पाणावले. त्यांनी सुमतीबाईंच्या उशाशी ठेवलेली ती जुनी डायरी काढली आणि त्यावर लिहिलेल्या पहिल्या नंबरवर त्यांचा मोठा मुलगा डॉक्टर सागर याला फोन लावला. सागर पुण्यातल्या एका नामांकित मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नावाजलेला टॉप न्यूरोसर्जन होता. सकाळी सकाळी 3-4 वेळा रिंग वाजल्यानंतर पलीकडून सागरचा झोपेने भरलेला आणि प्रचंड वैतागलेला आवाज आला. हॅलो, कोण आहे? सकाळी सकाळी डोकं खायला फोन का केलात? समजत नाही का डॉक्टर लोकांचं शेड्यूल काय असतं ते? तात्यांनी जड आवाजात म्हटले. आपण सागर बोलताय ना? सागर बाळ, मी आळंदीच्या धर्मशाळेतून तात्या बोलतोय. तुझी आई सुमतीबाई, आज पहाटे त्यांनी जगाचा निरोप घेतला. पलीकडून 5 सेकंद स्मशान शांतता पसरली. तात्यांना वाटले कदाचित मुलाचे हृदय पिळवटून निघाले असेल. पण पुढच्याच क्षणी सागरचा अगदी कोरडा आवाज आला. ओह, खूपच वाईट झालं. थोडा वेळ शांततेत गेला. मग सागर बारीक आवाजात म्हणाला, पण तात्या, मी तिकडे येऊ शकत नाही. आज माझ्या 2 अतिशय महत्त्वाच्या ब्रेन सर्जरी आहेत. अनेक VIP पेशंट्स वेटिंगवर आहेत. मी हे सगळं सोडून तिथे असा तडकाफडकी येऊ शकत नाही. तात्या, तुम्हाला माहीत आहे ना, मेडिकल प्रोफेशनमध्ये भावनांपेक्षा कर्तव्य मोठं असतं. तुम्ही विक्रांतला फोन लावून कळवलं आहे का? त्याला फोन करा, तो करेल मॅनेज. एवढं बोलून त्याने फोनही ठेवून दिला. तात्यांचा श्वास अडकला. त्यांनी घशातला आवंढा गिळत विक्रांतला फोन लावला. विक्रांत मुंबईत कोट्यवधीची उलाढाल करणारा मोठा रिअल इस्टेट बिल्डर होता. हॅलो विक्रांत बाळ, अरे आई गेली तुमची, तात्यांनी भरल्या आवाजात सांगितले. विक्रांत गाडीत बसून फोनवर बोलत होता. हॉर्नचा कर्कश आवाज येत होता. तो घाईघाईने म्हणाला, काय सांगताय तात्या? अहो, आजच दुबईच्या मोठ्या इन्व्हेस्टर्ससोबत माझी 50 कोटींच्या प्रोजेक्टची फायनल मीटिंग आहे. आजचा दिवस माझ्या करिअरचा टर्निंग पॉइंट आहे. मी एका मिनिटासाठीही मुंबई सोडू शकत नाही. एक काम करा, मी 50,000 रुपये तुमच्या खात्यावर लगेच ऑनलाईन ट्रान्स्फर करतो. आळंदीतल्या चांगल्या ब्राह्मणाला बोलवा आणि आईचे अंत्यसंस्कार चांगल्या पद्धतीने उरकून टाका. पैसे कमी पडले तर सांगा, अजून पाठवतो. अरे पण विक्रांत, शेवटचं तोंड तरी बघायला ये आईचं. तिने आयुष्यभर तुमच्यासाठी. तात्यांची वाक्य पूर्ण व्हायच्या आतच पलीकडून फोन कट झाला. तात्या फोनच्या स्क्रीनकडे पाहतच राहिले. डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. ज्या आईने 15 वर्षांची असताना वैधव्य अनुभवले, ज्या आईने स्वतः उपाशी राहून लोकांची धुणी भांडी केली, रात्रभर जागून लोकांचे फाटके कपडे शिवले आणि दोन्ही मुलांना इंजिनियर व डॉक्टर बनवले, त्या माऊलीच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी तिच्या पोटच्या एकाही गोळ्याला वेळ नव्हता. सुमतीबाईंचे ते दिवस तात्यांच्या डोळ्यासमोर तरळले. सागरच्या मेडिकल कॉलेजच्या डोनेशनसाठी सुमतीबाईंनी स्वतःचे मंगळसूत्र आणि अंगावरची शेवटची सोन्याची नथही सोनाराकडे मोडून दिली होती. विक्रांतचा पहिला कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी स्वतःची एकमेव वडिलोपार्जित जमीन सावकाराकडे गहाण ठेवली होती. मुले मोठी झाली, कोट्याधीश झाली, पण सागरच्या आलिशान बंगल्यातील हायफाय सोसायटीत ही अडाणी आई त्यांच्या प्रतिष्ठेला शोभत नव्हती. तर विक्रांतच्या मॉडर्न पत्नीला सासूचा घरातला वावर नकोसा वाटत होता. अखेर दोघांनी मिळून 2 वर्षापूर्वी एका गाडीत आईचे सामान भरले आणि तिला आळंदीच्या या धर्मशाळेत आणून तीर्थक्षेत्रात राहा असे सांगून सोडून दिले होते. दुपारी 12 वाजता आळंदीच्या स्मशानभूमीत सुमतीबाईंच्या पार्थिवाला मुखाग्नी धर्मशाळेतील तात्यांनी आणि तिथल्या निराधार वृद्धांनी दिला.
आईच्या चितेचे लाकूड जळत होते आणि आकाशात धूर पसरत होता. सुमतीबाईच्या निधनाला जवळपास आता 40 दिवस उलटून गेले होते. सागर आणि विक्रांत आपल्या झगमगत्या दुनियेत आईचा विसर पडून पुन्हा मग्न झाले होते. आई गेल्याचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर एका दिवसासाठीही दिसले नव्हते. उलट एका जबाबदारीतून सुटल्यासारखे दोघेही वागत होते. पण एका सोमवारी सकाळी दोघांच्याही बंगल्यावर पुण्यातील सर्वात जुन्या आणि नामांकित कुलकर्णी अँड असोसिएट्स सॉलिसिटर फर्मकडून एक रजिस्टर कायदेशीर नोटीस पोहोचली. सागरने जेव्हा ती नोटीस उघडली तेव्हा त्याच्या हातातील कॉफीचा कप थरथरला. त्या नोटिशीवर लाल अक्षरात स्पष्ट लिहिले होते, स्वर्गीय श्रीमती सुमतीबाई यांनी आपल्या हयातीत मागे ठेवलेली 5 कोटी रुपयांची अंतिम स्थावर मालमत्ता, बँक लॉकरमधील सोने आणि वारसा हक्काची विभागणी. 5 कोटी? सागरच्या तोंडून अविश्वासाने शब्द बाहेर पडले. आईकडे 5 कोटी कुठून आले? आईने आम्हाला न सांगता काही गुप्त जमीन किंवा आजोबांचे जुने शेअर्स लपवून ठेवले होते की काय? दुसऱ्याच मिनिटाला विक्रांतचा फोन सागरच्या स्क्रीनवर चमकला. दादा, तुला ती नोटीस मिळाली का? विक्रांतचा आवाज उत्साहाने थरथरत होता. हो, आत्ताच वाचली. 5 कोटींची संपत्ती? मला तर विश्वासच बसत नाहीये, सागर म्हणाला. विक्रांत लगेच म्हणाला, दादा, आई अडाणी दिसत असली तरी आजोबांच्या काळातली काहीतरी मोठी प्रॉपर्टी तिने नक्कीच मागे ठेवली असणार. मी माझी उद्याची दुबईची फ्लाईट कॅन्सल करतोय. आपण उद्या सकाळी 11 वाजता पुण्यात वकिलाच्या ऑफिसमध्ये भेटूयात. ज्या मुलांना आईच्या अंत्यविधीसाठी काही तासांची सुद्धा सवड मिळाली नव्हती, त्या दोघांनीही 5 कोटींचा आकडा पाहताच आपापल्या कोट्यवधीच्या मीटिंग्स आणि ऑपरेशन्स एका झटक्यात रद्द केली. दुसऱ्या दिवशी सकाळी 11:15 वाजता पुण्याच्या सदाशिव पेठेतील जुन्या वाड्यात असलेल्या वकील कुलकर्णी यांच्या कार्यालयाबाहेर 2 आलिशान गाड्या येऊन थांबल्या. एका गाडीतून सूट बूट घातलेला डॉक्टर सागर खाली उतरला, तर दुसऱ्या गाडीतून गळ्यात सोन्याची चैन असलेला डॉक्टर विक्रांत बाहेर पडला. दोघांच्याही डोळ्यात पैशाची हाव स्पष्ट दिसत होती. ऑफिसच्या पायऱ्या चढतानाच दोघांमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली. बघ विक्रांत, मी घरातला मोठा मुलगा आहे. आईच्या म्हातारपणात तिचे मेडिकलचे टेन्शन मीच पाहत होतो. तिचे मेडिकलचे सगळे खर्च, औषध पाणी सगळं काही मीच पाहिलं आहे. शिवाय माझी समाजात मोठी प्रतिष्ठा आहे. त्यामुळे या 5 कोटीतील किमान 3 कोटींचा वाटा मलाच मिळायला हवा, सागरने हक्क गाजवत म्हटले. विक्रांत जागेवरच थांबला आणि रागाने म्हणाला, कसले 3 कोटी? आईच्या अंत्यसंस्कारासाठी 50,000 रुपये मी माझ्या खिशातून पाठवले होते. विसरलास का? आणि आईचे माझ्यावर जास्त प्रेम होते. ती मला लहानपणी माझ्या राजा म्हणून हाक मारायची. मला व्यवसायात नवीन प्रोजेक्ट टाकायचा आहे, त्यामुळे निम्माच वाटा होणार. 2.5 कोटी माझे आणि 2.5 कोटी तुझे. तू मला शिकवू नकोस. मी कोर्टात जाईन, पण माझा हिस्सा सोडणार नाही, सागर गुरगुरला. दोघेही एकमेकांवर ओढत वकील कुलकर्णी यांच्या दालनात शिरले. खोलीत जुन्या पुस्तकांचा आणि फायलींचा मंद वास येत होता. पांढरे केस असलेले 72 वर्षांचे ज्येष्ठ वकील शांतपणे चष्मा नाकावर सरकवून त्या दोघांकडे पाहत होते. त्यांच्या नजरेत संताप आणि तीव्र तिरस्कार दाटून आला होता. बसा मिस्टर सागर आणि मिस्टर विक्रांत, वकील कुलकर्णी शांत पण भारदस्त आवाजात म्हणाले. दोघेही खुर्चीवर बसले. विक्रांतने टेबलावर हात ठेवत थेट विचारले, वकील साहेब, वेळ वाया घालवू नका. आईने ती 5 कोटींची संपत्ती कोणत्या बँकेत ठेवली आहे? जमिनीची कागदपत्रे कुठे आहेत? आणि आम्हाला आमचा चेक कधी मिळणार? वकील कुलकर्णींनी टेबलावर ठेवलेली एक जाडजूड काळी फाईल आणि त्यासोबत लाल कपड्यात गुंडाळलेला एक जुना लोखंडी डबा पुढे सरकवला. वकील साहेब अत्यंत गंभीर आवाजात म्हणाले, तुम्हाला संपत्तीची खूप घाई झालेली दिसतीये, पण कागदपत्रांवर सह्या करण्यापूर्वी तुमच्या आईच्या या 5 कोटींचा खरा इतिहास ऐका. ज्या आईला तुम्ही अडाणी समजून आळंदीच्या धर्मशाळेत मरायला सोडून दिले, त्या आईने हे 5 कोटी कसे उभे केले हे तुम्हाला माहीत आहे का? दोन्ही भाऊ उत्सुकतेने पुढे झुकले. वकिलांनी फाईलमधील काही जुनी स्टॅम्प पेपर्स बाहेर काढली.
आणि टेबलावर आदळली. मिस्टर सागर, तुम्हाला पुण्यात डॉक्टरकीला ॲडमिशन मिळावी म्हणून ज्या प्रायव्हेट कॉलेजने 50 लाख रुपयांची डोनेशन मागितली होती आणि विक्रांत, तुमची पहिली कन्स्ट्रक्शन कंपनी उभी करण्यासाठी जे 2 कोटींचे भांडवल लागले होते ते कुठून आले हे तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या आईने पुण्यातील 3 वेगवेगळ्या पतसंस्था आणि एका खाजगी फायनान्स बँकेकडून स्वतःची पत गहाण ठेवून पर्सनल व एज्युकेशन गॅरंटी लोन काढले होते. दोघांच्याही चेहऱ्यावरचा रंग एका क्षणात उडाला. लोन? सागरचा आवाज अडखळला. हो, लोन. वकील कुलकर्णी ताडकन उभे राहिले आणि गरजले. तुमच्या आईचा कोणताही बँक बॅलन्स नव्हता. तिने घेतलेल्या त्या मूळ कर्जाची रक्कम, त्यावर अनेक वर्षांचे चढलेले चक्रवाढ व्याज आणि थकबाकीची पेनल्टी मिळून आज बरोबर 5 कोटी रुपये झाली आहे. ही ती 5 कोटींची नोटीस आहे जी बँकेने पाठवली आहे. तुमच्या आईने मरेपर्यंत या कर्जाचा एकही हप्ता चुकू नये म्हणून रात्र जागून लोकांचे कपडे शिवले, धुणी भांडी केली. पण तरीही मुद्दल संपली नाही. आज ती 5 कोटींची थकबाकी तुमच्या दोघांच्या नावावर कायदेशीररित्या ट्रान्स्फर झाली आहे. कारण तुम्ही दोघे त्या कर्जाचे मुख्य लाभार्थी आहात. विक्रांतच्या कपाळावर घाम फुटला. नाही, हे खोटं आहे. आम्ही हे कर्ज का फेडू? आईच्या नावावर असलेली पुण्यातली जुनी चाळ आणि जमीन विकून बँक हे पैसे वसूल करेल ना? वकील कुलकर्णी थंडपणे हसले. नाही विक्रांत, तुझ्या आईने मरण्यापूर्वी 3 महिने आधीच तिची ती जुनी चाळ आणि जमीन आळंदी निराधार महिला व अनाथ आश्रम ट्रस्टला कायदेशीररित्या दान करून टाकली आहे. तुमच्यासाठी तिने मागे काहीही ठेवलेले नाही, फक्त हे 5 कोटींचे कर्ज आणि हा डबा. वकिलांनी तो लाल कपड्यातला जुना लोखंडी डबा उघडला. त्या डब्यात 5 कोटींचे सोने नाणे नव्हते. त्यात होती सुमतीबाईंची एक जुनी गंजलेली शिलाईची कात्री, एक मोडका चष्मा, शिलाईच्या काही सुया आणि एक जुन्या कागदांवर रक्तासारख्या लाल शाईने लिहिलेले आईचे शेवटचे पत्र. सागरने थरथरत्या हातांनी ते पत्र उचलले. पत्रातील शब्द दोघांच्याही काळजाचा थरकाप उडवणारे होते. माझ्या सोन्यासारख्या मुलांनो, सागर आणि विक्रांत, तुम्ही दोघे जेव्हा लहान होतात तेव्हा तुमची फी भरता यावी म्हणून मी कित्येक रात्री उपाशी पोटी काढल्या. माझ्या अंगावरचे कपडे फाटले तरी मी तुम्हाला ब्रँडेड कपडे दिले. तुम्ही मोठे साहेब झालात, बंगले बांधलेत आणि एके दिवशी मला अडगळ समजून आळंदीत धर्मशाळेत टाकून निघून गेलात ना. माझ्या आजारपणात मला फक्त तुमच्या प्रेमाच्या 2 शब्दांची गरज होती. पण तुम्हाला माझ्यासाठी 2 मिनिटांचाही वेळ नव्हता. ज्या दिवशी तुम्हाला 5 कोटींची ही बातमी समजेल तेव्हा तुम्ही धावत पळत याल. अरे, ज्या आईने तुम्हाला लहानाचं मोठं केलं, आपला वेळ, मेहनत, पैसा सगळं काही तुमच्यावर लुटलं, तिच्या अखेरच्या क्षणी 2 मिनिटंही तुम्ही काढू शकला नाहीत. तुमचे बंगले, तुमच्या गाड्या आणि तुमच्या डिग्र्या माझ्या या मोडक्या कात्रीच्या आणि कर्जाच्या बळावरच उभ्या आहेत. आईची माया अनमोल असते, ती कुठल्याही बाजारात तुम्हाला मिळणार नाही. आता हे 5 कोटींचे कर्ज तुम्ही दोघे मिळून बँकेला फेडा. प्रत्येक महिन्याला जेव्हा बँकेचा हप्ता तुमच्या खात्यातून कापला जाईल तेव्हा तुम्हाला आठवेल की एका बापाविना असणाऱ्या आईने तुम्हाला वाढवण्यासाठी स्वतःच्या रक्ताचा कसा लिलाव केला. हीच माझी तुम्हाला शेवटची शिकवण आहे. पत्राचा शेवटचा शब्द वाचतात सागर धाय मोकळून रडू लागला. त्याने डोक्याला हात लावला. विक्रांत अविश्वासाने त्या मोडक्या कात्रीकडे पाहत खुर्चीवर कोसळला. आई, आई, आम्हाला माफ कर आई. सागर रडत ओरडला. पण खोलीत फक्त शांतता होती. आळंदीच्या घाटावर जळून राख झालेली ती आई आता कधीही परत येणार नव्हती. 5 कोटींचे कायदेशीर कर्ज आता त्यांच्या माथी बसले होते. पण त्याहूनही भयंकर गोष्ट म्हणजे आयुष्यभर टोचत राहणारा, कधीही न पुसला जाणारा पश्चाताप आता त्यांच्या नशिबी कायमचा लिहिला गेला होता. तर मित्रमैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा संपूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.